तू हार घाल, आपण लग्न उरकून टाकू. ए मकरंद, आवड स्वतःला. हे मेकॅनिक. बघितलंस कसा मुद्दाम करतो तो. अगं यांनी हात उगारला ग माझ्यावर. त्याला आपलं चांगलं झालेलं बघवतच नाहीये. मी त्या मुलीला खरंच ओळखत नाही ग. तू विश्वास ठेव माझ्यावर. तू हार घाल, आपण लग्न उरकून टाकू. अगं निदान तुझ्या आईचा तरी विचार कर. तू हार घाल ना निवेदिता, तू हार घाल. निवेदिता मी काय सांगतोय तुला, तू हार घाल, आपण लग्न उरकून टाकूया लवकर. खोटा हा नाही, खोटा मकरंद बोलतोय. अगं कोण आहेस तू आणि काय हवंय तुला? काय चाललंय हे? मी सानिका, चित्राची बहीण. चित्राची बहीण? होय काकू, आणि यशोदन जे काही म्हणाला ते सगळं खरंय. पण ही तर अर्धवटच माहितीये. अजून बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या या मकरंदनी आणि त्याच्या आई वडिलांनी तुमच्यापासून लपवल्यात. म्हणजे नक्की कोणत्या गोष्टी? हा मकरंद एवढा नीच माणूस आहे की तुम्ही विचार पण नाही करू शकत. त्यांनी माझ्या बहिणीला प्रेमात पाडून तिच्याशी लग्न तर केलं, पण लग्नानंतर मात्र तिचा अगदी छळ केला. परपुरुषासोबत भेटणं तर सोडा, साधा समोर पण नाही जाऊ द्यायचं. आणि चुकून जर ती कोणाशी बोलली तर तिच्या अंगावर अक्षरशः चटके द्यायचा. सतत संशय घ्यायचा. आम्ही जर कधी तिला भेटायला गेलो तर ती घरी नाहीये असं आम्हाला खोटं सांगायचं. आणि हळूहळू तर आमच्याशी तिचा पूर्ण कॉन्टॅक्टच तोडून टाकला. माझी बिचारी ताई एकटीच रडत राहायची. एका खोलीत डांबून ठेवायचा हा तिला. एकटी राहून राहून ती वेडी झाली आणि त्या एकटेपणातच तिने स्वतःला संपवलं. ए कोण आहेस तू? हा काय हवंय तुला? खोटं बोलते ही. जास्त बोलू नकोस मकरंद, नाही तर कानफाट फोडीन. आतापर्यंत मी तुला घाबरून गप्प बसले होते, पण आता नाही. काकू, निवेदिता, खरं तर यशोदन आधीच पुण्याला येऊन मला भेटला होता. या मकरंदचं सत्य मी सगळ्यांसमोर सांगावं म्हणून त्यांनी मला खूप गयावया केली. पण मी नाही येऊ शकत. तुम्हाला सांगितलं ना. का फोर्स करताय मला? ताई प्लीज असं बोलू नका. तुम्ही चला माझ्यासोबत. मी तुमचे उपकार जन्मभर नाही विसरणार हो. तुम्ही जे सांगाल ते मी करेन. हवं तर मी तुमच्या समोर हात जोडतो. प्लीज चला. अहो हे काय करताय तुम्ही? तुम्ही प्लीज निघा इथून. अहो
हे बघा, तुम्ही माझ्या मैत्रिणीची अवस्था समजून घ्या, कारण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकते. मला कोणालाही समजून घ्यायचं नाहीये. आणि तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? मला नसत्या संकटात पडायची काहीच हौस नाहीये. आधीच कमी टेन्शन नाहीये माझ्या आयुष्यात. तुम्ही निघा प्लीज. हे बघा, ते ज्या मकरंदने तुमच्या बहिणीचं आयुष्य बर्बाद केलं ना, आज तोच माणूस माझ्या मैत्रिणीचं आयुष्य बर्बाद करायला निघालाय. प्लीज एक स्त्री म्हणून समजून घ्या. तुम्ही जर आलात ना तर सगळे प्रश्न सुटतील. माझ्या मैत्रिणीच्या आयुष्याची राख रंगोळी होण्यापासून वाचेल हो. प्लीज. हे बघा, मला सांगा, तो मकरंद तुमच्या बहिणीला त्रास देतोय हे जर तुम्हाला आधीच कळलं असतं तर तुम्ही तुमच्या ताईला वाचवलं असतं ना. हा, मग आता तुमची ताईच तुम्हाला पुन्हा वाचवायला सांगते असं समजा. आणि तुमच्या बहिणीसाठी आहे, तुमच्या चित्राताईसाठी आहे. काय करू? मी गेले तर याच्या मैत्रिणीचं आयुष्य स्मशान होण्यापासून वाचेल, पण मकरंदनी मला उलट त्रास दिला तर? ताई, काय झालं? येत आहे ना? नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, मी नाही येऊ शकत. आणि यावर तुम्ही मला अजून समजवण्याचा प्रयत्नही करू नका. तुम्ही निघा प्लीज. ठीक आहे, तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल थँक्यू. येतो. या मकरांच्या भीतीमुळे मी नाही आले, पण मी स्वार्थीपणे फक्त माझाच विचार करत होते. हो का? मग अचानक साक्षात्कार झाला का तुला? अगं किती खोटं बोलशील तू. साक्षात्कार नाही, मला माझीच लाज वाटत होती. ए, काही बोलू नकोस हा माझ्याबद्दल. माझ्या बहिणीचं तर आयुष्य उद्ध्वस्त केलंस, आता हिचंही करणार आहेस का? निवेदिता ताई, मला तुला जेवढं सांगायचं होतं तेवढं मी सगळं सांगितलंय. आता फक्त एवढंच सांगेन की या माणसाशी लग्न करून तू तुझ्या आयुष्याची राख रांगोळी करून घेऊ नकोस. ताई, हे पण बघ. आई, हे काय? ही चित्राताईच्या आत्महत्येची बातमी आहे. निविताई, ताई, मी पण तुला सांगितलंच होतं ना की यांनी मला शाळेच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस मुद्दामून एकट्याला सोडलं होतं. मला तुझ्यापासून लांब करायचं होतं त्याला, पण तेव्हा माझं कोणीच ऐकलं नाही. ताई, तो चांगला नाहीये. सगळ्यांसमोर तो चांगला असं दाखवतो, पण मी एकटा असलो ना तर मला घाबरवतो. ताई, नको ना करू याच्याशी लग्न. प्लीज ताई, प्लीज ताई. हे असीम, एवढासा जीव आहे तुझा, हे बोलतोयस किती? तुला ना मकरंद, माझ्या भावाला हात नाही लावायचा. हा, अगं पण तो बघ ना कसा बोलतोय. बरोबर बोलतोय तो. अजून किती खोटं बोलणार आहेस रे? मी माझ्या आईचं मन राखायला तुझ्याशी लग्न करायला तयार झाले होते. माझं मन पूर्णपणे तयार झालं नव्हतं.
मी आईसाठी गप्प बसले होते. आत्ता जर आपलं लग्न झालं असतं तर माझं काय झालं असतं? कित्येक दिवस धन्या मला तुझ्याबद्दल सांगतोय, पण मी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होते. आत्ता धन्याने आणि सानिकाने मध्ये पडून जर आमचे डोळे उघडले नसते ना मकरंद, तर माझ्या आयुष्याची अशीच राख केली असतीस ना तू. आणि ज्या पद्धतीने तू असीमशी वागलायस ना, त्याच्यावर हात उगारलायस, त्यावरून तू दाखवून दिलेस की तू किती घाणेरडा माणूस आहेस ते. माझ्याशी काय, तू कुठल्याही मुलीशी लग्न करण्याच्या लायकीचा नाहीयेस मकरंद. हे बघ, आपण बसून बोलूयात एकदा प्लीज. मला काहीही बोलायचं नाहीये तुझ्याशी. हे लग्न मी इथेच मोडतीये. आता अजून काय बोलायचंय तुला? इथून निघायचं आणि तुझ्या आई बाबांनाही सोबत घेऊन जायचं. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल, कळलं? निघा. काय रे मकरंद, काय म्हणाला होतास मला? मी फक्त नटबोल्ट टाईट करायचे आणि काय म्हणाला होतास? माझ्या जवळ येऊ नको, शॉक लागेल. आता तुला शॉक लागल्यावर कसं वाटतंय? आवडलं ना? ए तुझा मुखवट्या मागचा काळा चेहरा समोर आला तरी तुझा माज काय जात नाही ना? एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा आणि निवीचा संबंध आता कायमचा संपला. निवीकडे चुकून जरी बघितलंस ना, तर डोळे काढून हातात देईन तुझ्या. निवीचं नाव जरी घेतलंस ना, तरी स्वतःचं नाव बोलायला घशात जीभ राहणार नाही, लक्षात ठेव. चल एक. माझी जीभ कापणार काय? नाही, तुझा गळा कापला ना तर नावाचा मकरंद पत्की नाही मी. आज या मोडलेल्या लग्नाच्या मांडवात मी शपथ घेतो, धन्या तुझा आणि माझ्या निवेदिताचा शेवट हा माझ्याच हातून होणार. निवेदिता जर माझी झाली नाही ना, तर मी जगात कोणाची होऊ देणार नाही. सुमित्रे, शांत हो सुमित्रे. निहार, पाणी घेऊन ये जा पटकन. आई पाणी घे. नको, धन्याने माझ्या मुलीचं लग्न मोडलं. आई, अगं असं काय बोलतेस तू? का केलंस?
का केलंस असं धन्या? बोल ना धन्या, का असं केलंस रे तू? सुख बघवलं नाही ना तुला? आई तू त्रास करून नको घेऊस, सांभाळ स्वतःला. कसं सांभाळू? धन्या, का मोडलास हिचं लग्न? तू का मोडलास? आई अगं काय बोलतेस तू? सुमित्रे, अगं उलट त्याने तर मालती, याची बाजू घेऊ नकोस तू. तुला कळतंय धन्या? अरे बिन बापाची पोरगी रे ही. त्यांच्यामुळे कोण हिच्याशी लग्न करणार होतं? फक्त मकरंद तयार झालेला हिच्याशी लग्न करायला, तेही तू मोडलंस. सुख बघवलं नाही हिचं तुला? बघवलं नाही का? आई अगं काय बोलतेस तू? तो मकरंद कसा आहे हे तुला कळूनही तू असं बोलतेस? या चित्राच्या बहिणीने काय सांगितलं ऐकलं नाहीस का तू? अरे कशावर नाही खरं बोलतेय? खोटं पण बोलत असेल. अहो काकू पण माझं ऐका तर. तू चुप चुप. तू आहे तिथेच उभी राहा. आमच्यामध्ये एकही शब्द बोलू नकोस. तुला तरी कळायला हवं रे, हिच्या बापामुळे एक कलंक लागलेला हिच्यावर. आता भर मंडपात माझ्या पोरीचं लग्न मोडलं रे. सगळ्या जगाला कळलं. कोण करणार? हे दोन कलंक आहेत तिच्यावर. कोण करणार लग्न माझ्या मुलीशी? बोल, तू करणार आहेस? तू करणार आहेस का माझ्या मुलीची लग्न? बोल दादा, बोल. कोण करणार आहे? वहिनी, वहिनी सांभाळ स्वतःला. अगं कसा सांभाळू मी? अगं हा तरी करेल का माझ्या मुलीशी लग्न? बोल, करशील का माझ्या मुलीशी लग्न? हो हो हो. मी तयार आहे निवीशी लग्न करायला. धन्या, अरे हो मालतीबाई, मी करेन निवीशी लग्न. काय बोलतोयस तू धन्या? खरं तेच बोलतोय मी निवी. मी तयार आहे. तू तयार आहेस का हे लग्न करायला? एवढं सोपं नसतं हे धन्या. तू चल जरा, मला बोलायचंय तुझ्याशी. चल. काय?
तू वेडा झालायस का धन्या? आई हे सगळं भावनेच्या भरात बोलत होती हे तुला कळलं नाही? तू का होकार दिलास धन्या? म्हणूनच नेवी, आईची अवस्था बघितली नाहीस का तू? भावनेच्या भरात तिला काही झालं असतं तर? ते मी पुढे निस्तरलं असतं धन्या. काय निस्तरलं असतंस नेवी? तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर? काय बोलतोयस तू? मला फक्त एवढंच म्हणायचंय की तू तू उगाच तिच्या अपेक्षा वाढवून ठेवल्यास. पण मी खोटं बोललोच नव्हतो, किंवा तुझ्या आईला बरं वाटावं म्हणूनही बोललो नव्हतो. मग नेवी, मी खरंच तुझ्याशी लग्न करायला तयार आहे आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. धन्या, उपकार म्हणून हे लग्न नकोय मला. उपकार? कसले उपकार नेवी? मकरंद सोबतचं लग्न तुझ्या आईवर उपकार म्हणूनच करत होतीस ना? धन्या, सोड ना तो विषय. हे बघ, जर तुला असं वाटत असेल की पुढे जाऊन माझ्याशी कोणी लग्न नाही करणार आणि आईचं मन राखण्यासाठी जर तू हे लग्न करत असशील ना धन्या, तर मला हे लग्न नकोय. आपण कायमचे अडकूयात. सुटायचं आहे कोणाला? धन्या, तुला माहितीये ना माझं नशीबच फुटकं आहे. जोडायचं कसं ते मी बघतो. तुला माझ्यापेक्षा खूप चांगली मुलगी मिळू शकते रे. तुझ्यापेक्षा? तुझ्यापेक्षा चांगली मुलगी हवी आहे कोणाला? धन्या, प्लीज शब्दकोडी खेळू नकोस. धन्या, आपण लहानपणापासूनचे मित्र आहोत. हे बघ, आपल्यात तसं काही नाहीये आणि कदाचित ह्यापुढे तसं काही होणारही नाही. मग का नाही होणार नेवी? मी तुझा चांगला मित्र बनून राहीन. आणि मैत्रीच्या पुढची पायरी प्रेमच तर असतं. आणि आपण ती पायरी नाही चढू शकलो तर तुझ्या आयुष्याची वाताहत होईल धन्या, आणि मी ते नाही बघू शकत. कसली वार्ताहत नेवी? आणि आपल्या प्रेमाची पायरी नाही चढू शकलो तर ठीक आहे, नाही चढू शकलो, पण आपण चांगले मित्र तर आहोत. आपण आपलं अख्खं आयुष्य चांगले मित्र म्हणून राहू. हे बोलणं खूप सोपं असतं धन्या. लग्न म्हणजे फक्त सोबत असणं, स्वप्नात जगणं नसतं ना रे. पण तू सोबत असलीस तर जगण्याला हे सुंदर स्वप्न बनवीत नाही. धन्या, नाही. हो नेवी, लग्नाची पहिली पायरी मैत्री असते आणि आपण तर लहानपणापासूनच मित्र आहोत. नेवी, एक गोष्ट मला खरी खरी सांग, तू माझ्याबद्दल तसा कधीच विचार केला नव्हता? बोल नेवी. मला नाही माहित. नेवी, तुझी आणि त्या मकरंदची मैत्री नसतानाही तू लग्न करायला तयार झाली होतीस. तुमचं जर लग्न झालं असतं तर तुझं आयुष्य खरंच सुखी झालं असतं. ती तडजोड तुला मान्य होती आणि ही नाही. नेहमी तू जर हे लग्न केलंस ना तर तुझ्या आईला खरंच बरं वाटेल
की तिच्या मुलीचं लग्न त्याच मांडवात झालं ज्या मांडवात लग्न मोडलं होतं. आणि मला पूर्ण खात्री आहे निवी, तुझ्या बाबांना हे कळल्यावर त्यांनाही बरं वाटेल. पण जर का तू या मांडवातून लग्न न करता बाहेर पडलीस तर हे दुःख तुझ्या आईला आयुष्यभर सलत राहील. आईला जर खरंच असं वाटत असेल ना की मी तुझं लग्न मोडलंय, तर तुझ्या लग्नाची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. मी या मैत्रीरूपी लग्नाचा गाडा उडायला तयार आहे निवी. तू स्वार व्हायला तयार आहेस का? एक मैत्रीण म्हणून तरी. अश्विनी, कसं कळलं धन्याला चित्रपत्तीबद्दल? एवढी महत्वाची गोष्ट लपवता आली नाही तुला? अय्यो, मी काय करणार होते? मला ना जराही शंका आली नाही. त्याने या सगळ्याचा माग काढत असेल. हो ना, दोनदा बॅग घेऊन घराबाहेर गेला होता. मला कळलं असं ना, ही माहिती काढण्यासाठी जातोय. घरातून बाहेरच निघू दिलं नसतं मी त्याला. आई, आपण पुढच्या फसलोय. आई, हे काय ऐकते मी? दादाचं डोकं बिकं फिरलंय का? निवीशी लग्न करायचं म्हणतोय तू? हळू. मग मी काय करू बाई? मी काय करू म्हणजे? तुला आधीच सांगते, मला ती निवी आपल्या घरात नकोय. हो, आम्हाला पण नकोय. मध्ये आवाज खाली कर. मी बोलून बघते तुझ्या बाबांशी. अहो, काय करतोय धन्या? जरा समजवा ना त्याला. आपल्या घराण्याचा काही मान मरातब आहे की नाही? काय हे, एकाशी नाही झालं तर दुसऱ्याशी भेंडी नाही तर गवारी. चालतं का असं? आई, आम्ही दोघांनी ठरवलंय, आम्ही लग्न करतोय. तुझी माझी माझी तुझी लव्ह स्टोरी, स्वप्नांना जागवणारी, जगा वेगळी अशी ताई, मला हेच हवं होतं. बरं झालं तुझ्या विलन सोबत लग्न नाही केलं. शेवटी माझ्या टाइम झोनात त्याच्या हिरोईनला विलनच्या तावडीतून वाचवलं. माझी आई स्टोरी सांगायची ना, त्यात सेम असंच व्हायचं. आता तुमचं लग्न होणार ना, मी खूप 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 हॅपी आहे. धन्या,
खरंच माझ्या निवीशी लग्न करायला तयार आहेस? तू नीट विचार केलायस ना? ते लोक तुला काही बोलले तर? आई, मी हा निर्णय सगळ्यांचा विचार करूनच घेतलाय. आणि तू दुनियेचा विचार नको करूस. दुनिया काय चांगलं झालं तरी बोलते, वाईट झालं तरी बोलते. मला त्यांची फिकीर नाही. धन्या, मी तुझे आभार कसे मानू रे? आई, आपल्या मुलाचे कोणी आभार मानतं का? आणि आई, तू निश्चिंत राहा. तुझ्या मुलीचं लग्न याच मंडपात होईल.